हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. मैत्रिणींनो, आपली सकाळची सुरुवात झाली की सर्वात पहिले दर्शन आपलं होतं ते म्हणजे किचनचं. कारण सुरुवातच आपली दिवसाची किचनमध्ये होते आणि दिवसाचा शेवट सुद्धा किचनमध्येच असतो. असो, कारण आपण हे जे काही धावपळ करतोय, पैसे कमवतोय किंवा सगळी कामं करतोय, ही सगळी पोटासाठी आणि पोटासाठी काय लागतं ते म्हणजे अन्न आणि अन्न हे किचनमध्येच बनतं. म्हणून मग सुरुवात आणि दिवसाचा शेवट आणि रोजचंच किचनपासूनच असतं. तर आज आम्ही करणार आहोत म्हणजे स्वयंपाकासाठी दुपारच्या गिलक्याची भाजी. आई करत आहे तिथे. म्हणून त्यांनी गिलके चिरून घेतले. वेळेवर त्यांना वेळेवरच चिरता येतात. सुरीचा वापर नाही करत त्या. नुसतं मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये, हिंग आणि लसूण भरपूर टाकायचा या भाजीमध्ये. थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडं लसूण लाल झाला कारण मी ते गिलके जे होते ते एकदा पाण्यातून काढत होते. खरं तर भाजी चिरल्यानंतर धुवू नये, पण आज धुतली गेली आणि ते ह्यामध्ये घालायचे आहेत गिलके आणि छान परतवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे गिलक्याला काय म्हणतात? कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर आम्ही गिलकेच म्हणतो. त्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद आणि हळद टाकून मग टाकायचं आहे तिखट आणि शेंगदाण्याचं कूट. पहिले मी काय करायची, शेंगदाण्याचं कूट तर भाजी शिजल्यानंतरच टाकायची, जर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असतील. पण आईंनी सांगितलं, की जेव्हा आपण असं तिखट टाकतो, तेव्हा दाण्याचं कूट टाकायचं. म्हणजे मग छान परतलं जातं आणि कचरट लागत नाही आणि खरोखर मी हा डिफरन्स बघितला, की दाण्याचं कूट शेवटी टाकल्यावरची चव भाजीला आणि आधी टाकल्यावरची चव खूप फरक आहे. अशी भाजी छान लागते. तर तुम्ही ज्या काही समजा वालाची भाजी असेल, गिलकं, दोडकं असेल, तर शेंगदाण्याचं कूट हे जेव्हा आपण तिखट टाकतो त्यानंतर टाका. तर त्याची चव बघा आणि त्या भाजीची मस्त लागते. तर इथे मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की शेंगदाण्याचं कूट लालसर का दिसतंय. तर संपलेलं होतं शेंगदाण्याचं कूट. अगदी अर्धाच चमचा होतं. म्हणून मग जी शेंगदाण्याची चटणी होती ती मिक्स केली. चालतं तसं पण कधी-कधी. तर त्यामुळे थोडंसं लालसर कूट दिसत असेल. आता बघता-बघता 2024 तर हे वर्ष संपतच आलेलं आहे. तुमचे काय-काय प्लॅन्स आहे नवीन वर्षाचे? त्याचं तुम्ही काही ठरवलेलं आहे का, की 2025 मध्ये आपल्याला काय-काय करायचं आहे? काय अचीव्हमेंट्स आहेत तुमच्या? हे मी सुद्धा ठरवणार आहे आणि त्यासंबंधी एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे चॅनलवर. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा. चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत, नुसते व्हिडिओज बघतायत, पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाहीये. नवीन वर्षामध्ये नवीन चांगले-चांगले व्हिडिओ जे माहितीपूर्ण ठरतील, मोटिव्हेशनल ठरतील असे व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत. म्हणून मग नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मग आम्ही व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला दिसेल. तर भाजी इथे शिजतीये तोपर्यंत मी कणिक मळून घेत आहे आणि साईडला आई रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या. तर एखाद दुसरी आजकाल उरतेच आहे आमच्याकडे पोळी. मग ते दरवेळेसच काय चुरमा खायचा. मग आज आई कडक पोळी करत आहे. ही कडक पोळी कशी करायची त्याची पण रेसिपी चॅनलवर आहे, पण इथे सुद्धा बघा तुम्ही. तर तेल टाकायचं तव्यावर थोडंसं. दोन्ही साइडने पहिल्यांदा पोळी थोडीशी शेकून घ्यायची. म्हणजे शेकलेलीच असते, पण गरम करून घ्यायची आणि त्यानंतर तिखट भुरभुरायचं आहे, मीठ भुरभुरायचं, चाट मसाला आणि तेल सोडायचं आहे पुन्हा एकदा दोन्ही साइडने आणि कडक होईपर्यंत दाबून-दाबून शेकायची आहे तिला. म्हणजे जसा खाकरा असतो ना, तशीच ही चव लागते आणि पटकन पोळी संपते ती. जसं आपण खाकरा खातो त्याचप्रमाणे ही लागते. कारण ह्याच पोळीच्या तर समजा 2 पोळ्या उरलेल्या आहेत. याचा मी काला करायला घेतला, तर काला चांगला लागतो, पण नेहमी-नेहमीच नाही जात. मग त्याच्यानेच पोट भरतं. मग अशी कडक पोळी केली की कसं पटकन खाल्ली जाते, संपली जाते. तर इकडे सॅलडसाठी काढून ठेवले होते गाजर आणि काकडी. आम्ही काय करतो, की जेव्हा पोळ्या आपल्याला लाटायच्या असतात, म्हणजे आता आपण पोळ्या करणार आहोत, त्याच्या आधीच फ्रीजमधून सॅलड्सचं जे काही असेल काकडी, टमाटा, गाजर जे आम्हाला खायचं आहे ते मी काढून ठेवते ओट्यावर. म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि मग सर्दी, खोकले असं काही त्रास होत नाही. कारण काकडी थंड खाल्ली तर मग लहान मुलांना त्रास होऊ शकतो, आपल्याला होऊ शकतो. म्हणून ती एक गोष्ट मी पाळते आणि समोर दिसलं ना, की चिरलं जातं आणि खाल्लं जातं. त्यानंतर आता झाडून घेत आहे घरं आणि कचरा तर हा येतोच. किती पण आपण घरं झाडली, किती पण नीट ठेवली तरी पण
पण तेच सकाळी झाडणं, पुसणं हे केलं की घर फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर आता तेच सगळं घर मी आवरून पुढच्या किचनच्या कामाला लागेल. सगळं झाडून झालं, त्यानंतर मुलांना ते काकडी आणि गाजर चिरून त्यांना खायला दिलं. जेवणाच्या आधी थोडंसं देते मी. म्हणजे मग जेवताना त्यांना एक तर ते खातात, सॅलड्सच खाता, बाकी काही खात नाही. म्हणून मग थोडंसं आधी द्यायचं. जसे आपण फळं देतो त्यांना खायला, तसं सॅलड पण द्यायचं. म्हणजे मग सॅलड पोटात जातं आणि त्यानंतर थोड्या वेळाने जेवायला द्यायचं. तर इकडे भाजी काढून ठेवलेली आहे. तेल कमी टाकलं होतं तरीसुद्धा बघा शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटलेलं आहे. म्हणून मग थोडं तेल जास्त वाटतंय भाजीला. आणि त्यानंतर मुलांसाठी डब्याला केलेली आहे बटाट्याची भाजी. यामध्ये कांदा काहीच नाहीये, फक्त लसूण, मोहरीचीच फोडणी आहे. शक्यतो साध्या भाज्या प्रेफर करतो आम्ही, मसाल्याचा जास्त त्रास व्हायला नको म्हणून. वरणाला फोडणी द्यायची आहे, आई देणार आहेत ती फोडणी. आम्ही दोघी मिळून किचनमध्ये स्वयंपाकाचं काम आवरतो, त्यामुळे झटपट होतं. कोणी एकावर लोड येत नाही. आता ती सगळी कामं झालेली आहेत. स्वयंपाकाचं काम डन झालेलं आहे आणि ज्या आमच्याकडे भांड्यांना येतात मावशी, त्यांनी सुद्धा भांडे स्वच्छ करून गेलेले आहेत. आता फक्त आमचे जे जेवणाचे भांडे असतील ते राहणार आहेत, ते मी घासून घेईन. इथे लहान ज्या बॉटल्स असतात आपल्या, त्या मी इथे क्लीन करत आहे मुलांच्या शाळेच्या. तर 2 प्रकारचे ब्रश आहेत. एक तर बॉटल आतून क्लीन करण्यासाठी आणि ह्या ज्या स्ट्रॉ असतात किंवा असं बॉटल्सला आपलं टर्निंग असतं, तिथे फार घाण अटकत असते. तर मग अशा प्रकारचा बारीक ब्रश आणलेला आहे मी. तो जो आरपार जातो आणि पूर्ण स्ट्रॉ क्लीन करतो. मग हा ब्रश आहे तो बॉटल्स क्लीन करायला, त्याचप्रमाणे दुधाचे कप असतात, त्याला स्ट्रॉ असते. त्या स्ट्रॉमध्ये पण भरपूर दुधाची साय वगैरे अटकते, तर ते सुद्धा क्लीन करायला किंवा आपण दूध प्यायला पण लहान मुलांना स्ट्रॉ देतो. मग ती प्लास्टिकची असेल, स्टीलची असेल, तर त्या सगळ्या स्ट्रॉ क्लीन करण्यासाठी असा बारीक ब्रश मिळतो. त्याने क्लीन करायचं, सगळी घाण निघून जाते, स्वच्छच राहतं. आणि आणि बॉटल क्लीन करताना स्ट्रॉ, आतली बॉटलची आतली साइड, बेल्ट आणि जिथे आपण पॅक करतो ती बॉटल, तिथे अशी रिंग्ज असतात. ती रिंगच्या इथे सुद्धा बरीचशी घाण अटकते, घाण धूळ अटकते. तर ते सुद्धा क्लीन करायचं, म्हणजे मग पूर्ण बॉटल स्वच्छ राहते. तर अशा पद्धतीने स्वच्छ केलेली आहे. थोड्या वेळ नितरत ठेवली आणि त्यानंतर मुलांना पाणी भरून दिलेलं आहे. माठाचं मस्त गार पाणी आहे. आमच्याकडे काही इकडे खूप थंडी नाहीये, त्याच्यामुळे गार पाणी प्यावंसं वाटतंच. तर ते सगळं झालं. मुलांना आता डबा देते, बॉटल देते. तर मुलीचा इथे स्टीलचा डबा आहे. मोस्टली प्रिफर करतो आम्ही, की प्लास्टिकचा वापर कमी होईल. मग मुलांना शाळेत सोडलं आणि आम्ही जेवायला बसलो. निवांतपणे आता आम्ही जेवण करणार आहोत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत